मिरची दोडका. हा चला भाजी 20 रुपये पाव किलो. हर माल 20 रुपये पाव किलो. भाजीवालं बोला कसा दिला भाजीवाला? तुम्हाला घ्यायचं काय ते सांगा. अरे पण तू समजे भाव सांग की मग आम्ही ठरवू कोणचं घ्यायचं आणि कोणचं नाही. अहो तुम्हाला नेमकं कोणता घ्यायचं ते सांगा म्हणजे मी सांगतो त्याचे भाव. तू भाव सांग, त्याचा भाव कमी असेल आम्ही ते घेऊ. मग काय बरं काही दोडका 80 रुपये किलो. मिरची 60 रुपये किलो. अरे तू हे काय बसला का लुटाय बसला? ते काय आमच्या घरी पिकत होई. जसं मार्केट भेटत तसं आम्हाला आणून निकावं लागतोय. वांग तर बघायला भेटणं गेलं बघा. अरे पण का बघाय भेट नाही? अहो तुम्हाला का माहित नाही हो मामा, तुम्ही शेतकरी माणसं आहो की. अरे मग हा तू सांग की. अहो यंदा पाऊस का किती झालाय. भाजीपाल्याचं 3-13 वाटा झाले तर जे भेटालंय ते आणून आम्ही विकूला लाव. अहो आबा आता नेमकं घ्यायचंय काय? दिस ना असं कर, ती पाव किलो मिरच्या घे हा, आणि ती मोठे वांगे घे म्हणजे आपल्याला भरीत करून खायला येते. हा घे. दे. वांगे वांगे भाताला पाहिजेत का? हा 40 रुपये झाले. 40 झाले का? हा 40 रुपये. पण आबा काय? खरंच शेतकऱ्याचं लय अवघड असते हो. अरे काय अवघड असते ते तर कळू दे. आबा हा? ज्यावेळेस शेतकऱ्याकडे पिकतंय ना हा. आणि ती मार्केटमध्ये जात आहे, अहो त्याच्या मालाला भाव आणि किंमत सुद्धा येत नाही हो. हा. आणि ज्या वेळेला शेतकऱ्याकडे नसतंय तेव्हा त्याला इतकत सुद्धा घेणं होत नाही. कसं घेणं होईल? अरे ह्यालाच तर मार्केट म्हणतात. म्हणजे बाजार. हा हा, शेती मालावर चालणारा बाजार. शिवकांता, हा मी जर ते राहिलेलं काम करतो. आपण जेवून जावा की जेवायला वाटते. जेवतो की आल्यावर. जरा ते थोडं राहिले तेवढं माती लावून येतो तिथं. जेवलं होतं बरं होईल. आल्यावर जेवतो की. बरं हा या लवकर हा. हो हो. बरं झालं बाबा किस ना तू आलास. हो बोला की काही काम आहे का? हा तेवढं गायला वैरण टाकून घे की. अगं मम्मी माझी ओढणी सापडत नाही. कुठे गेली की कुठे ठेवली की ओढणी? अगं असेल की बघ तिथंच. खरंच सापडत नाही. नीट बघ ग असल. अगं मम्मी नाही, खरंच सापडत नाही. थांब मी आले, माझं एवढं झाडून काढू दे मग येऊन तुला देते राहू दे फिरवून. ओढणी फिरली. मला आधीच उशीर झालाय, जाते मी. मला काय करायचं, जा कसं जायचंय तसं. मम्मी पप्पाची गाडी घेऊन जाऊ का? विचार की बापाला, दिली तर न्यायचं, मला काय करायचं. काय करतात की पप्पा पण देतात का नाही? पप्पा, ओ पप्पा, गाडी घेऊन जाऊ का? नग नग नग. ए कृष्णा, हो तू सोडून ये तिला शाळेमध्ये आणि लवकर ये. बर बर. आपल्याला जायचं बाहेर. हो 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 ठीक आहे. दे चल. शिवकांता, शिवकांता, काय? अगं जेवाय वाटकी. बरं बरं हा? येते घेऊन, येते घेऊन. हा ना. गोविंद, गोविंद. सावकार तुम्ही होय मीच. या जेवायला. जेवायला जेवायला नाही आलो गोविंद मी. पैसे देतो की सावकार. कवा खुशाल लगा तुकडा मोडीत बसलाय. सावकार तुझ्या दारात आलाय. जरा काय लाज लज्जा शरम. अरे आपण सावकार पैसे देणारच आहे की मी.
कधी देणार? आम्ही गेल्याव का आमच्या गौऱ्या मसनात गेल्याव? ए गोविंद, सावकार आज जरा जरा थंड व्हा की. हे बघा ए सावकारासनी पाणी दे की. ए हा तुझा चहा बी नको, पाणी बी नको. काय तुझा नियम बाबा? एंड्रेला दिला आम्हाला तर पैशाचं बोल माझ्या पहिल्या. अहो आता देतो म्हणलं की सावकार तुम्हाला पैसे, नाही म्हणलो का मी? हा अरे वागा, जसं माझ्याकडनं तू पैसे घेतल्यात तवापासनं देतोच म्हणलाय, नाही कधी म्हणलाच नाही. पीक विमा अनुदान मिळालं का? मी सगळे पैसे तुमच्याकडे आणून देतो. अरा सरकारी काम 6 महिने थांब. आमच्या गावऱ्या मसनात गेल्यावर तू पैसे देणार का आम्हाला? एखाद्या कुठल्या तर गोष्टीला लिमिट असते. काय असतं? लिमिट. मला काय दम निघणार नाही बघा आता, आणि एवढ्या दिवस मी काय थांबू शकत नाही. तरी पण 1 दिवसाची मोहलत देतो तुला. अहो 1 दिवसात, अहो कुठून आणायचं पैसे सावकार? एवढं 1 दिवसात कुठून जमणार आहेत? ती आकाश पाताळ एक कर, मला काय सांगू नको. पण उद्या 11 वाजता शार्प टायमिंगला मी इथं टच राहणार. मी किती वाजता? 11 वाजता टच. उद्या जर मला 11 वाजता माझं पैसे मला जर नाही मिळालं, माझ्यासारखा बेकार माणूस दुसरा कोण नाही. आणि उद्या 11 वाजता तू पैसे नाहीच दिलं तर ज्याला भावना पोचायच्या त्याला भावना पोचल्या. उद्या 11 वाजता अहो 2 घास खाऊन घ्या की. नको मला, नको. दरवाजा उघडा की. आहो देणं काय आज ना उद्या फिटल हो. उघडा की. ए मम्मी, काय झालं ना असं करडतेस? अगं पप्पानी बघ की किती वेळ झाला दरवाजा लावला. काय म्हणतेस? पप्पा, ओ पप्पा, उघडा ना दरवाजा. ओ पप्पा, उघडा ना दरवाजा. कृष्णा, बरं झालं तू आला. हाक मार की. लय वेळ झालं दरवाजा लावला. लई झेलली संकट वेळ पाहिली वाईट, दिसरात राबलो मी जीव घेऊन मुठीत. लय झेलली संकट वेळ पाहिली वाईट, दिसरात राबलो मी जीव घेऊन मुठीत. दिसरात राबलो मी जीव घेऊन मुठीत. पळतो या जगासाठी गरिबाला मिळावी रोटी. पळतो या जगासाठी गरिबाला मिळावी रोटी. अरे कृष्ण, तुला किती वेळा सांगितलं हे गाणं म्हणत जाऊ नको. अरे गाणं ऐकलं की माझ्या काळजाला असं चल्ली होते रे. काळजाला भक्क पडत्यात. मला वाटतं या दुनियामध्ये गरिबाचा कुणी माने आहे का नाही, की गरिबासाठी कुणी झगडेल का नाही, की तुझं हे गाणं जर ऐकलं कृष्णा
तर मी ताटीवर जरी असलो तर ताट करणं उठून उभा राहीन रे. म्हणून म्हणतो हे गाणं म्हणत जाऊ नको रे कृष्णा. हे केलं गाणं म्हणत जाऊ नको. मला लय लय काळजाला भोक पडतात रे. काही म्हणतीस ना, जे आम्ही करून दाखवलं नाही ते तू करून दाखवलं. अहो ही समस्या नुसत्या आपल्या आबाची नाही, ही सगळ्या शेतकऱ्याची आहे. आणि 2 दिवस झाले माझा ती दोस्त भेटला होता आणि त्यानं मला ती मोबाईलवर दाखवलं बी. अहो शेतकऱ्याला ती अनुदान भेटणार आहे म्हणा. बरं झालं कृष्णा, असं जर झालं ना तर आमचं तर कर्ज तर फिटलच, पण सगळ्या शेतकऱ्याचं कल्याण होईल. सगळ्या शेतकऱ्याचं कल्याण होईल हे बघूनच मला आनंद झालाय. बघ किसना, तू ह्यांना घेऊन जा. चला मम्मी, आम्ही लेकरं कधीच बाप म्हणून त्यांच्यावर येणाऱ्या संकटांचा विचार करत नाही. हा ग पोरी, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही म्हणतात ते खरं आहे बघ. आणि बाप झाल्याशिवाय लेकराचं आणि घरातलं दुःख कळत नाही बघ. आणि तसंच शेतकऱ्याचं पण शेतातलं आणि बाजारातलं दुःख कळत नाही. आणि वरून ह्या लोकांनी शेतकऱ्याचा बाजार करून ठेवलाय. ए मित्रा, अरे इथं बसून काय करतो? काय नाही, बसलो आपला सहजच. हं. हा, आमच्या साहेबांनी नागपूर कसं हलवून सोडलंय तीच बघत बसलोय. म्हणजे झाड लकाला खाली होते तसं? अरे बाबा तसं नाही, आमच्या साहेबांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या म्हणून मोर्चा काढला होता आणि सरकारला मजबूर करून सोडलं. काय म्हणतोस? अरे एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले आणि सरकारला सळो की पळो करून सोडलं. बरं ती जाऊ दे, ते आमच्या साहेबाचं कामच आहे. बरं तू कसं काय आला होतास ती कळू दे. अरे मित्रा, आम्ही मुद्दामच आला होता तुझ्याकडं. आणि हे आमचे आबा. नमस्कार. नमस्कार. आणि ह्यांना जरा एक अडचण आली या. अडचण? कसली अडचण? काय म्हणतोस? काय आबा, अहो कितीही संकट आले तरी आत्महत्येचा विचार करायचा नाही. अहो शेतकऱ्याला संकट येतच राहतात, त्या संकटावर मात कशी करायची ही शिकलं पाहिजे आणि हेच आमचे साहेब सांगतात. आणि ह्याच्यासाठी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ते झगडायलेत. कशासाठी? शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणूनच ना. अहो शेतकरी जगला तरच देश जगन. अहो शेतकरी अन्न पिकवण्याचं काम करतो. अरे पण तू त्या साहेबाचं नाव काय सांगितलंस? अरे शेतकऱ्यासाठी रात्रंदिवस पळणारा, त्यांच्या प्रश्नासाठी झगडणारा फक्त एक आणि एकच मंत्री आहे आणि ती म्हणजे आमचे साहेब. अरे मग चल की जाऊ त्यांना भेटायला. शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलणारे, प्रश्न सोडविणारे साहेब. तुम्ही जर म्हणत असला तर चला मग त्यांना भेटू. हो चला. नमस्ते नमस्ते. या बसा बसा. नमस्कार नमस्कार, या बसा. साहेब आहेत का नाही? हो आहेत ना, इथेच इतक्यात. बसा थोडा वेळ. तो बघा साहेब आले. तो बघा. नमस्कार साहेब. या. नमस्कार. नमस्कार. तुमचा एकनिष्ठपणा आमच्या मनाला भावुक करू शकतो. खरंच तुमचं कौतुक करा तेवढं कमी आहे. बरं कसं काय नाही केलं? अहो या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळं यांचं सगळं पीक गेलं. हे तलाट्याकडे गेले, तहसीलदारकडे गेले, पण कुणीही पंचनाम्यासाठी आलं नाही. ते म्हणले की आमच्याकडे असा काही GR आला नाही, त्यामुळं आम्ही काही पंचनाम्याला येऊ शकत नाही. म्हणून हे तुमच्याकडे आले. बघा मग तुमचं काय म्हणणं आहे? साहेब, शेतकऱ्याची व्यथा तुम्हीच समजून घेताय.
आणि शेतकऱ्यासाठी तुम्हीच झगडता, म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलो होतो. अहो साहेब, ह्या सरकारला एका रात्रीत लाडक्या बहिणीचा 1,500 रुपयाचा GR काढता येते. इलेक्शनमध्ये वीज बिल माफ करू, तुमचं कर्ज माफ करू म्हणून घोषणा देता येतात, पण कधी शेतकऱ्याला पीक विमा नाही, त्याचं नुकसान भरपाई नाही. खाजगी सावकार शेतकऱ्याला जगू देत नाही, म्हणून तर शेतकरी आत्महत्येच्या वाटाला जातो. अहो बिंद्राव, तुम्ही आत्महत्याचा प्रयत्न केला म्हणून? अहो ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. अहो आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला तळमळीने सांगतोय की कुणी ही आत्महत्या करू नये. तुमच्यासाठी आम्ही सरकारला भांडू, तुमचा 7-12 कोरा करून टाकू. अहो साहेब, एक दिवस नक्की येईल, ज्या दिवशी शेतकरी जागा होईल त्या दिवशी बदल नक्की होईल. जो देईल पोटाला रोटी, त्याच्या पुढं फिकी आहे चपटी आणि ही भोटी. अरे वा, अरे आम्हाला पण ऐकू द्या हे गीत, जेणेकरून हे दरवाजा उघडून बाहेर आले. किसन्या, आज मी तुला सांगतोय, मन ते गाणं. शेतकरी पोशिंदा जगाचा, डोई घेतो बोजा कामाचा. कोणी हिशोब लाविल सांगा, त्यांनी गळलेल्या घामाचा. शेतकरी पोशिंदा जगाचा, डोई घेतो बोजा कामाचा. कोणी हिशोब लाविल सांगा, त्यांनी गळलेल्या घामाचा. कोणी हिशोब लाविल सांगा, त्याने गळलेल्या घामाचा. राबे उपाशी पोटी, गरिबाला मिळावी रोटी. राबे उपाशी पोटी, गरिबाला मिळावी रोटी. ही आस आहे छोटी, पोटाला मिळावी रोटी.